गीत सादर करत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या सगळ्यांना आवडेल ते गाणं. सो स्टार्ट करूया. मैं कोई ऐसा गीत गाओ अगर तुमको बुलाओ कदम तुम जमीन को आसमां बनाओ अगर वो हमसे कुछ उखड़ा रहता है. आणि यानंतर ज्या लेडीज इथे बसलेल्या महिला त्यांच्यासाठी त्यांच्या मनाजवळचं गाणं माझ्याकडे आणि तुम्ही ते जोरात म्हणायचं आमच्यासोबत.
शेवटचं गाणं मी सादर करणार आहे ते परत आपण सगळ्यांच्या मनाजवळचं गाणं याराना मूवीमधलं की जे खूपच पॉप्युलर आहे. इथे बसलेल्या सगळ्या मित्रांसाठी आणि मान्यवरांसाठी हे गाणं खूपच जवळचं आहे. तर आपण सगळे मिळून हे गाणं सोबत गाऊया. मेरी जिंदगी सफारी तुझको गले लगाने बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो माना तेरा मेरा अफसाना. स्पेशल इफेक्ट होता सगळ्यांचा. वन मोर टाइम. तेरे जैसा यार कहा ऐसा यारा याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. ये दोस्ती तोड़ेंगे थोड़ा तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे. Thank you so much. Thank you. मला रेत काढता. Johannes. दादा फोटो काढ. असं काढ.
बाथरूममध्ये कारमध्ये स्वतः सिंगर बनतो, पण असं ओपनली कधी गात नाही. पण आता मी तुम्हाला एक चान्स देतो, कारण इथे काही रिस्ट्रिक्शन्स आहे गायला. तर आपण माझ्या 4 काउंट नंतर तुम्ही जोरात गाणारे गुलाबी आखे हे गाणं, ठीक आहे? सगळ्यांना माहिती आणि जोरदारपणे गायचंय. कम ऑन, लेट्स सी दॅट. 1 2 3 अँड स्टार्ट. गुलाबी जोरदार. ती साईड, कम ऑन. ही बाजू जोरात. वन मोर टाइम. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. जिसने तुम्हें ओ दिल जिंदगी का आखिरी दिन होगा, क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब, सर्व पुरस्कार्थी आणि आपल्या सर्वांचं कार्यक्रमाचा संयोजक या नात्याने मी आकाश पगार मनपूर्वक स्वागत करतो. आपण मान्यवरांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांचा सत्कार करण्यापूर्वी आपण पाहूया दादांवर सुविचार गौरवच्या वतीने तयार करण्यात आलेली एक ध्वनिचित्रफित. आपण अजितदादांची एविक पाहूया. फेवरेट है यार तो. राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच. वक्तशीरपणा, लोकांसाठी सतत उपलब्ध असणे, अडीअडचणी सोडवणे, प्रश्न मार्गी लावणे, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासण्याची वृत्ती श्री अजितदादा पवार यांच्या अंगी बाणवली गेली. दूध संघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून महत्वाची पदे भूषवित सुरू झालेल्या प्रवासाला 1991 साली नवे वळण लागले. खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्वाच्या खात्यातील मंत्रीपदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद 5 वेळा भूषवण्याचा बहुमान या कार्यकुशल नेतृत्वाला लाभलाय. गतिमान प्रशासनासाठी ते नेहमीच आग्रही असतात. कुणाचंही काम पूर्ण होणार असेल तर हो, अन्यथा नाही असं स्पष्टपणे सांगण्याची कार्यपद्धती अजितदादांची ओळख बनली. यानंतर आपण आदरणीय छगन भुजबळ साहेबांची एवी पाहूया. आपण सुरुवातीला भुजबळ साहेबांचा सत्कार करूया. नानांना विनंती करतो की आपण भुजबळ साहेबांचा सत्कार करावा. भुजबळ साहेबांची एवी. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता तसेच 2 वेळा महापौर म्हणून देखील कामकाज केले आहे. नामदार भुजबळ यांनी केलेले महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रश्नी नाव व वेश बदलून केलेले आंदोलन ऐतिहासिक ठरले. त्यानंतर माझगाव विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपण आल्यामुळे भुजबळ साहेब असल्यामुळे दडपण खूप मोठं आलेलं आहे. आजच्या
आकाशनं अतिशय अप्रतिम असा इव्हेंट इथं घडवून आणलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे ज्याला चांगला इव्हेंट करता येतो तो हळूहळू पुढे देशाचा नेता पण होऊ शकतो. त्यामुळे आजच्या या एकूणच मगाशी रवींद्रनाथांनी सांगितलं, आजचा हा काळ आपण कितीही नाकारला तरी तो संभ्रमित आहेच. प्रत्येक माणसामध्ये एक विलक्षण संभ्रम आहे. प्रत्येक माणूस एक दोलायमान अवस्थेत आहेच. सरकारचं कौतुक करावं तर आपण उजवे ठरवले जातो, सरकारवर टीका करावी तर आपण डावे ठरवले जातो. त्यामुळे हळूहळू आपण मौनाच्या दिशेनं वाटचाल करतो आहोत की काय असं मला एक लेखक म्हणून वाटतं. मोर्चा काढावा, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत तर ती बंडखोरी वाटायला लागते. पाणी प्रश्न मांडावा ती सरकारविरोधी कृती वाटायला लागते. कधी इकडून बोलावं तर तुम्ही देशद्रोही ठरवले जातात, तिकडून बोलावं तर तुम्ही भक्त ठरवले जातात. अशा एकूण संभ्रमित वातावरणात एक लेखक म्हणून माझ्यावर किंबहुना माझ्यासारख्या सर्व लेखकांवर, कलावंतांवर खूप मोठी जबाबदारी आहे. बोलण्यासारखं खूप आहे पण तुर्तास इतकंच. पण तरीही एक असं सांगतो की आपल्या पाठीशी खूप मोठे मोठे पहारेकरी आहेत, खूप मोठे मोठे पहारे आहेत, ज्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे, ज्यांचं नाव तुकोबा आहे. आपल्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्री माई आहे, आपल्या पाठीशी राजर्षी शाहू महाराज आहेत आणि आपल्या पाठीशी महात्मा गांधी पण आहे, जे समन्वय शिकवतात, जे समतोल शिकवतात. आणि अर्थातच आपल्या पाठीशी अत्यंत भरभक्कम असं कायद्याचं आणि घटनेचं बळ घेतलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कितीही संभ्रमात हा देश चालत असेल तरीसुद्धा या संपूर्ण या विचारातून प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी जरा आत डोकून पाहिलं की आपल्यालाच आपले मार्ग गवसायला लागतील. इथं आलेले जे नेते आहेत ते अतिशय सुज्ञ आहेत, ज्यांना सामान्य माणसांचा कळवळा आहे आणि त्यांच्या कृतीतून अनेक वेळा दिसला आहे. अजितदादा असोत की भुजबळ साहेब असोत, सामान्य माणसाशी संवाद असलेली ही नेते मंडळी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या क्षणी मी पुन्हा एकदा या संबंध पुरस्कारार्थींना शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत ते त्यांचं काम खूप माझ्यापेक्षा प्रचंड मोठं आहे. ते दिग्गज आहेत. इथं रामचंद्र बापू पाटील बसलेले आहेत, त्यांचं काम केवढं मोठं आहे. शेतकऱ्यांसाठी या माणसानं अख्खं आयुष्य वेचलेलं आहे. त्यामुळे मी या सर्व पुरस्कारार्थींना मनापासून प्रणाम करतो. आदरणीय रवींद्रनाना, आकाश आणि तुमच्या सर्व टीमचे आभार मानतो, दादांचे पण आभार मानतो. थँक्यू. दरवर्षी कांदा, द्राक्षे, केळी, ताज्या भाजीपाल्याचे सुमारे 7 ते 8 हजार कंटेनर युरोप, गल्फ आणि आशियाई देशांमध्ये पाठवत असतात. श्री सिंग यांनी शिपिंग व लॉजिस्टिक उद्योगात केलेल्या कामगिरीबद्दल उद्योग क्षेत्रातील सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करत आहोत. मान्यवरांना विनंती करतो की नाशिक नगरीचे नाव उजळवणाऱ्या व्यक्तिमत्वांमध्ये पुरस्काराने गौरीला सन्मानित करते. आपल्या नाशिकची कन्या तिच्या टाळ्यांच्या कडकडात आपण हा पुरस्कार देताना साक्षीदार होऊया. गौरीला विनंती करतो की गौरी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करशील. नमस्कार. रवींद्रनाना पगार, आकाशदादा पगार यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली. ती मी चांगल्यारीत्या पार पडेल. मी एका छोट्याशा घरात आलेली मुली, म्हणजे आई वडिलांनी खूप कष्ट केले. त्यांनी मला पुरुषांच्या क्षेत्रात वर्चस्व, पुरुष ज्या क्षेत्रात वर्चस्व करतात त्या क्षेत्रात टाकून खूप चांगलं मला शिकवलं. आणि मी खूप छोट्याशा घरातून आलेली मुलगी आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. मी इथून जबाबदारी काम आणि खूप मोठी घरातली. माझ्यासारख्या हजारो महिला मला तयार करायच्या आहेत. मी प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन महिलांना शिकवत असते, फ्री ऑफ कॉस्ट आपण सगळं शिकवत असतो. पण यापुढेही माझ्यासारख्या मी हजारो महिला तयार करेल आणि नक्कीच आपल्या भारताचं नाव एका मोठ्या स्थानावर घेऊन ठेवेल. यानंतर
अतिशय अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे संपन्न झाली. त्यानंतर गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ डॉक्टर भाऊसाहेब मोरे अवयवदान चळवळीत काम करीत आहेत. समाजात अवयवदानाविषयी प्रबोधन करीत आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी अवयवदान या विषयावर व्याख्याने दिली. आतापर्यंत नाशिकमध्ये त्यांच्या मालकीच्या विशेष रुग्णालयात आपल्या टॅलेंटची कमतरता त्या ठिकाणी भासली नाही पाहिजे. सुरेशजी वाडकर आणि मंचावर असलेले सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, अवयवदान क्षेत्रामध्ये गेले 20 वर्ष मी काम करीत आहे. भारतातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया प्रत्यारोपण ही माझ्यावर झाली आणि त्यानंतर मी ठरवलं की माझं उर्वरित आयुष्य मी फक्त अवयवदान चळवळीसाठी व्यतीत करेन. आणि दादा मला सांगायला आनंद वाटतो, भारतभर आम्ही हे काम करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1000 कार्यकर्ते आम्ही एकत्र हे काम करतो. परंतु मला सांगायला थोडा खेद वाटतो, आम्हाला पाहिजे तशी शासनाकडनं मदत मिळत नाही. जर शासनाने आम्हाला मदत केली तर हा भारत देश, जसं आम्ही नाशिकमधून द्राक्ष एक्सपोर्ट करतो तर आपण अवयव एक्सपोर्ट करू शकतो अशी मला खात्री आहे. फक्त शासनाची मदत, शासनाच्याकडनं लागणारे आम्हाला पैसे नको आहेत, पण आम्हाला लागणारे जे काय आम्ही बोलतो करतो त्यासाठी जी काही थोडीफार मदत पाहिजे, मानसिक आणि सपोर्ट पाहिजे की नाही हे कार्य झालं पाहिजे. आम्ही अनेक वेळा मी मंत्रालयामध्ये जाऊन भेटतो आणि माझ्या कल्पना मांडतो, पण त्या कोणी तिथे लक्ष देत नाही. तर माझी या निमित्ताने आपणास विनंती आहे की हा संवेदनशील असा एक कार्यक्रम आहे, यामध्ये जर आपण लक्ष घातलं तर नक्कीच अवयवदान चळवळीला बळकटी मिळेल आणि हजारो रुग्ण ज्यांचे अवयव निकामी झालेले आहेत त्यांना अवयव मिळतील. एवढंच सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. हॅलो, दाते सरांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. शेफाली यांना PhD मिळाली. नाशिकमधील मेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये व्यवस्थापनाची जबाबदारी घेऊन व्यवस्थापक म्हणून प्रवेश केला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिस्त व महाविद्यालयीन व्यवस्थापन अशा सर्वच पातळ्यांवर त्यांनी लक्ष घातलं. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मेट उत्सव ही त्यांची संकल्पनाही प्रचंड विद्यार्थीप्रिय झाली. डॉक्टर शेफाली यांनी अमृताचा धनु या फोटो बायोग्राफीचे नुकतेच प्रकाशन झाले. विस्टा ऑफ लाईफ या इंग्रजी पुस्तकासोबतच पैठणी व शब्द जैसे कल्लोळ या पुस्तकांचे त्या लिखाण करत असून लवकरच ही पुस्तकं प्रकाशित होणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील एका कर्तबगार महिलेच्या आकाशाला रोशनी घालणाऱ्या कार्याचा सुविचार गौरव पुरस्काराने यथोचित सत्कार करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. शेफाली ताईंना प्रशस्तीपत्र देण्यात आले. भुजबळ साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि आपले नाशिककर, आज जो काही हा पुरस्कार मला मिळाला आहे आणि शिक्षण क्षेत्रात मला जे मिळालं त्याच्या अगोदर पण नाशिकमध्ये काही मोठ्या संस्था आहेत ज्यांचं बळ, त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही चालतो आणि पुढे पण अशीच चांगली वाटचाल आम्ही व्हिजन एक घेऊन चालणार आहोत. परत एकदा धन्यवाद आणि सर्व पुरस्कारार्थी ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं पण पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. संगीताताई, आपल्याला विनंती की आपण त्याबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे, विशेषतः रंध्र नाना आणि आकाश भाऊंचं. बस एवढं. रामचंद्र बापू जानेवारी 1982च्या शेतकरी संघटनेच्या 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे बापू स्वागताध्यक्ष होते. या व्यतिरिक्त परभणी, नांदेड येथील अधिवेशनाचेही अध्यक्ष होते.
चंदीगडच्या राजभवनला घेरावच्या वेळेस शीख शेतकऱ्यांनी बापूंना खांद्यावर घेऊन मिरवले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नाशिकचे स्वागताध्यक्ष, त्यानंतर शेतकरी संघटनेचे स्वागताध्यक्ष म्हणून भाषण करण्याचा मानही रामचंद्र बापूंना मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भोगलेली जेल व शिक्षा यावरच्या आठवणी सुद्धा या 82 वर्षाच्या धगधगत्या संघर्षशील व्यक्तिमत्वाकडून नव्या पिढीला प्रेरणा देतात. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब, वसंतदादा पाटील आणि आज ज्यांचं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये अडस्थान निर्माण केलं असेल शरदरावजी पवार साहेबांच्या काळामध्ये सुद्धा मी राजकीय क्षेत्रात काम त्यांच्याबरोबर केलं. आणि त्यानंतर शरद जोशी साहेबांचं जेव्हा 80 सालामध्ये माझी भेट झाली त्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये मी राजकारण, पक्ष, गट सगळं बाजूला ठेवून एक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला. आणि तो आजपर्यंत जो छातीवर जो काही बिल्ला तो 1985 मध्ये परभणीच्या अधिवेशनामध्ये जो लावला तो आज काय तो तसाचा तसा शेतकऱ्यांचा अभिमान म्हणून तो बिल्ला ठेवलेला. दादा, बारामतीची आणि बागलांची आणि नाशिकची नाळ खूप जुळलेली आहे. मला खूप गर्व आणि अभिमान आहे. मी अधिक जास्त बोलणार नाही, परंतु ज्यांचे आशीर्वाद मिळाले त्यांचा उल्लेख करणं माझं कर्तव्य समजतो. की पुण्याला जर मी ज्यावेळेस संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना पुण्याला जर का बैठक असायची त्यावेळेस मला अप्पासाहेब पवारांची खास करून आठवण येते. ते त्या मी असेपर्यंत ते या ठिकाणी आपण येण्याच्या आधी जे सर्व नाशिकचे कलाकार आहेत या सर्वांनी या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले. नावाजलेले अभिनेते, हिंदी चित्रपट, हिंदी दूरदर्शनवरील विविध मालिका, वेब सिरीज व हॉलिवूडच्या नवीन चित्रपटांमधील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. ब्लड डायमंड या अमेरिकन चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले होते. नृत्यांचा आंतरराष्ट्रीय रियालिटी शो असलेल्या डान्सिंग विथ द स्टार्स यामध्ये गौरव यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. याशिवाय हिंदी बिग बॉसचे 10वे सीझन, नच बलिए 2, जरा नच के दिखा अशा भारतीय रियालिटी शो मध्ये देखील गौरव चोपडा यांचा सहभाग चर्चेत होता. राणा नायडू, हॅलो मिनी, पोर्टले यासारख्या गाजलेल्या वेब सिरीज मधील गौरव यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक झाले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गदर 2, लकीरे, बच्चन पांडे, मेन विल बी मेन, ब्लड डायमंड, घूम, रॉबर्ट या हिंदी चित्रपटातील गौरव यांची भूमिका उल्लेखनीय होती. हिंदी दूरदर्शनवरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या ते घराघरात पोहोचले. गौरव चोपडा या हुरहुन्नरी अभिनेत्यास कला क्षेत्रातील सुविचार गौरव प्रदान करताना आम्हास आनंद होत आहे. नाशिककरांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. कला क्षेत्रातील टाळ्यांच्या कडकडाटात कुठल्याही कमी पडणार नाही याची काळजी आपण सर्व नाशिककरांनी घेतलीच पाहिजे. गौरव जी से विनंती है, हम नाशिककर आपको सुनना चाहते हैं. गौरव नासिक से बात करना चाहता है. मैं कब से इंतजार कर रहा था कि मैं कब नासिक आऊं और आप लोगों से मिलूं. तो सबसे पहले शुक्रिया, धन्यवाद आकाश का, रविंद्र पवार साहब का, अजीत पवार साहब का, मुजबुल साहब का. सर, I'm privileged to be in your august company today. God के साथ.
पर मैं ये सोच रहा था कि जिस अवार्ड का नाम ही सुविचार गौरव है, वो कितना वक्त लेंगे गौरव को बुलाने के लिए। तो आज नहीं तो कल ये होना ही था। पर इस अवार्ड के लिए, इस सम्मान के लिए बहुत 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 धन्यवाद। ये अवार्ड पाकर मैं और गौरव महसूस कर रहा हूँ। पर सबसे जरूरी बात यह है कि इस प्यारे से शहर में और इस प्यारे से शहर के प्यारे लोगों के सामने आज मुझे कुछ कहने का मौका मिल रहा है इस अवार्ड के बहाने। पिछले साल बड़े बड़े प्रोजेक्ट्स आए, काफी सारे अवार्ड मिले, राणा नायडू के लिए भी, गदर 2 के लिए भी। गदर 2 देखी आप लोगों ने? पर आज थोड़ी ज्यादा एक्साइटमेंट महसूस हो रही है क्योंकि आज मुझे गौरव नाम का अवार्ड मिल रहा है। या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद। यानंतर आपले सर्वांचे लाडके राणादादा आणि पाठकबाई। राणादादा या भूमिकेद्वारे अख्ख्या मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेला हार्दिक जोशी व याच मालिकेतील पाठकबाई या भूमिकेद्वारे अक्षया व हार्दिक हे मराठी दूरदर्शन व चित्रपट अभिनेते म्हणून घराघरात पोहोचले आहेत। अभिनेत्री अक्षया गिरधर व अभिनेते हार्दिक जोशी हे नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत। राजा शिवछत्रपती मालिकेतील कर्तलब खान या पात्राची भूमिकाही त्यांनी साकारली होती। राधा ही बावरी, दुर्वा, अस्मिता या मालिकेत त्यांनी भूमिका साकारल्या। त्यानंतर रंगा पतंगा या मालिकेतील भूमिकेने त्यांचा आलेख उंचावत गेला। तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या मनामनात घर करून बसली असून यातील सिद्धू या मुख्य भूमिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय। सध्या जाऊबाई गावात या रियालिटी शोद्वारे ते घराघरात दिसत आहेत। चित्रपटात व मालिकेत वेगवेगळ्या भूमिका व वेगवेगळ्या भूमिकेतील पात्रांना न्याय देताना स्वतःचे वेगळेपण अक्षया व हार्दिक या दोघांनी जपून ठेवलंय। अक्षया व हार्दिक या अष्टपैलू कलाकारांना सुविचार गौरव या विशेष पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटतो। सर्व ऑर्गनायझर्सचे खूप खूप आभार। कारण आत्ताशिक मी अजून लहान आहे त्यामुळे आत्ताच सुरुवात केली असंच म्हणेन आणि खूप पल्ला गाठायचा आहे। पण याच प्रवासात तुम्हा सगळ्यांचं प्रेम इतक्या आपुलकीनं कायम आमच्यापर्यंत पोहोचत राहतं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप खूप आभारी आहे। आणि असंच प्रेम करत राहा आणि अजून खूप पुढे जायचं आहे, त्यात तुमची साथ लागेल। त्यामुळे नक्कीच कायम अशीच साथ देत राहा। आणि अजूनही राणादा आणि पाठकबाई ही ओळख पुसली नाही गेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद। थँक्यू। हार्दिक दादा, नमस्कार। बायको बोलली मी काय बोलणार, बायको समोर कोणाचं काही तसंही चालत नाही आणि आमच्या पाठकबाई बोलून गेल्यात। नाही, खरंच आम्ही खूप लहान आहोत आणि आकाशदादा तुमचे खूप आभार आणि तुमच्या संपूर्ण टीमचे आभार। कारण की आम्ही काय बोलणार, ज्यांना आम्ही लहानपणापासून बघतोय आणि आज तुमच्यामुळे त्यांच्या बरोबर बसायची संधी मिळाली, याच्यापेक्षा सौभाग्य काय। आणि प्रेक्षकांचे सुद्धा आभार। आणि मी नेहमीच सांगतो की जेव्हा सन्मान होतो तेव्हा हा कलाकारांचा नसतो, तो प्रेक्षकांचा असतो। कारण की एवढ्या सगळ्या प्रेक्षकांना तो सन्मान देऊ शकत नाहीत, म्हणून तुमच्या वतीने तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना हा सन्मान मिळतो। त्यामुळे खरंच तुमचे खूप खूप आभार की आमच्यावर तुम्ही असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू देत आणि अजून ताकदीने काम करू। काय चालतंय ना मग? चालतंय की? धन्यवाद। आंतरराष्ट्रीय स्तरावरील पार्श्वगायक पद्म सुरेश वाडकर हे भारतीय संगीत सृष्टीतील महत्त्वाचे नाव। सुरेश वाडकर यांनी सुमारे 20,000 गाण्यांचे गायन केले आहे, ज्या गाण्यांचा जवळपास 600 चित्रपटांमध्ये समावेश आहे। तर 1000हून अधिक अल्बम्स सुरेशजींच्या आवाजात आहेत। हिंदी, मराठी व्यतिरिक्त भोजपुरी, कोकणी, मल्याळी, बंगाली, सिंधी व उर्दू भाषेतूनही सुरेशजींनी गायन केले आहे। मराठी भाषा गीते, भक्तिगीते आणि अन्य सुगम संगीताने देखील सुरेशजी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडतात। सुरेशजींचे मुंबई येथे स्वतःचे संगीत विद्यालय आहे। दूरदर्शनवरील विविध रियालिटी शोज मध्ये सुरेश वाडकर हे परीक्षक असतात।
सुरेश वाडकर यांच्या संगीत क्षेत्रातील सेवेसाठी भारत सरकारच्या वतीनं सन 2020 मध्ये माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. लंडनमधील सुप्रसिद्ध शाह फिल्हार्मोनिया ऑर्केस्ट्रा सोबतची त्यांची गाणी तेथील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भारताच्या थोर पार्श्वगायकास सुविचार जीवन गौरव पुरस्कार देताना आम्ही भावुक झालो आहोत. नाशिककरांच्या वतीने वाडकर सरांना या ठिकाणी सुविचार जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो आहे. आपण सर्व नाशिककर या एका मोठ्या क्षणाचे या ठिकाणी साक्षीदार होतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझे परम मित्र भुजबळ साहेब, स्पीकर शिरवळ साहेब, ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाले ते सगळे माझे मित्र, सुंदर व्यासपीठ आणि माझे नाशिककर बंधू भगिनींना माझं साष्टांग दंडवत. लाडका दादा याच्यासाठी म्हटलं की विद्यार्थी अवस्थेपासनं माझी दादाची ओळख आहे. दादाला आठवत असेल राम तेरी गंगा मेलीच्या वेळेला दादा कॉलेजला होते कोल्हापुरात. हसताय का तुम्ही? दादा शिकले सवरलेला माणूस आहे. मी नानांचा आणि आमच्या आकाशचा अत्यंत आभारी आहे. भुजबळ साहेब शेजारीच बसून मला डिवचत होते, कारण तेही माझे खूप जवळचे मित्र आहेत. कॉर्पोरेटर असल्यापासून मी त्यांना जवळनं बघतोय की अरे तुला जीवन गौरव पुरस्कार आहे, आता तू रिटायर झालास. तर असं काही नाही आहे. अजून परमेश्वरानं नरड्यात अजून दम दिलाय. खांद्यावरनं जाईपर्यंत मला वाटतं गाईनच नाही. आता पण गातो. आधी रड गाणं गातो, मग नंतर गाणं. नाशिकच्या माझ्या खूपशा विद्यार्थिनी माझ्या बसल्या असतील इथं. मुंबईवरनं म्हणजे मुंबईला यायला आणि गाणे शिकायला त्यांना खूप त्रास व्हायचा. आणि इथं इतकं जबरदस्त टॅलेंट आहे हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. आणि त्यांचा त्रास कमी व्हावा इथनं खूपशी मुलं माझ्याकडे अजूनही येतात. म्हणून एक अट्टहास केला होता. एक जागा घेऊन त्याच्यात संगीत शाळा करायची. पण जागेचं व्यवहार ज्ञान नसल्यामुळं माझी फसवणूक झाली आहे दादा. आणि दादाला ते चांगलं माहिती आहे, कारण दादांनी 2-3दा मोठमोठ्या सरकारी ऑफिसर्सना दम दिला होता. कारण दादा दमाशिवाय कुणालाच दामात घेत नाही. दादा 90% पर्यंत मी जवळ आलोय. 10% काम का होत नाहीये हेच मला कळत नाही. हे दुःख आहे माझं. इथे एक चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीनं ती शाळा स्वतःही सांभाळली असती. तर
ह्या बाबतीत भुजबळ साहेबांनी सुद्धा माझी खूप मदत केली आहे आणि दादा याची थोडीशी जर मनावर घेतलं तर हे नक्की माझं काम होईल आणि मी इथं एक चांगली शाळा करीन अशी माझी खात्री आहे. कारण मुंबईतलं जर तुम्ही माझी शाळा बघितली तर तुमची खूप तब्येत खुश होऊन जाईल. तर दादांना विनंती आहे, भुजबळ साहेबांना विनंती आहे की तुम्ही मला याद कर, जसं काका मला वाचवा म्हणतो आपण तसं दादा मला वाचवा. आता वाचवलं. आणि ही माझी स्वप्नपूर्ती दादा आणि भुजबळ साहेब पूर्ण करतील अशी मी तुमच्या समोर त्यांच्याकडनं ग्वाही घेऊ इच्छितो. आणि छोटंसं गाणं मी तुमच्या समोर सादर करतो. या प्रसंगी या प्रसंगी मला जे वाटतंय ते या गाण्यातनं कि तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल, है मेरी जाने नासिक, मेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा. विचार मंचचा आणि रवींद्र नानांचा आणि अक्षय बाबूंचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला जीवन गौरव पुरस्कार दिला त्याबद्दल. पण मी अजून खूप गाणार आहे तुमच्यासाठी, तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. रामचंद्र बापू पाटील, भाऊसाहेब मोरे डॉक्टर, दत्ता पाटील, चंद्रशेखर सिंग, शिफाई भिकवळ, संगीता गोदस्ते, नानासाहेब ताते, गौरी भाटो, नितीन ठाकरे साहेब, बाळासाहेब क्षीरसागर, विष्णुपंत महेश जुने, राजेंद्र डोबळे, विजय साने, स्वप्नील तोरणे, प्राध्यापक गोरवाडकर, डॉक्टर सूर्यवंशी यांनी हे कार्यक्रम आज आयोजित केले आहे. ते ॲडव्होकेट रवींद्र पवार आणि त्यांचे सुविचार मंत्री सर्व इतर सर्व सहकारी माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो. आता मला तुम्ही नेहमीच ऐकता, आज अजितदादाला ऐकण्यासाठी आपण त्यांना जास्त वेळ दिला पाहिजे. त्यामुळे कार्यक्रमसुद्धा पुष्कळ आहे. अतिशय म्हणजे मला असं वाटतं त्यांनी फक्त सांगितले रवींद्र पवारने की हा कार्यक्रम काही महिन्यापूर्वी होणार होता. काही कारणामुळे तो पुढे ढकलत शेवटी आज तो योग आलेला आहे. ही संस्था जी आहे अतिशय चांगलं काम करते. आकाश पगार ॲडव्होकेट अतिशय चांगलं काम करतो. वेल एज्युकेटेड, वेल बिहेव्ड, वेल कनेक्टेड, सगळ्यांकडून काम करतो. नाव आकाश पगार, पण पगार काय घेत नाही, फुकटच काम करत. आणि त्यांची सगळे सहकारी
गेली काही वर्ष हा कार्यक्रम जे आहे निमन पार्क संस्थेचं नाव सुद्धा सुविचार आहे. ज्या वेळेला सगळीकडे राज्यात, देशात, जगात अविचाराचं त्यावेळेला साम्राज्य पसरलेलं आहे, त्यावेळेला सुविचार नाव घेऊन तिथून आल्याने विचार आहे. एवढं चांगलं वातावरण आहे आणि आजही ते सगळं वातावरण असं टिकावं म्हणून वेगवेगळ्या संस्था, संघटना काम करत असतात. त्या सर्व संघटनांचं मी अभिनंदन करतो. आकाश, स्काय इज द लिमिट. आकाश खूप काम केलं. ठीक है, मध्ये मध्ये अडचणी ये तो वक्त वक्त की बात है, ये तो वक्त वक्त की बात है. आज वक्त हमारा है, कल हमारा. उपाध्यक्ष विधानसभेचे नरहरी जिरवाळ, विधिमंडळातील माझे सहकारी दिलीपराव बनकर, नितीन ठाकरेजी, जयंतराव जाधव, रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, प्रेरणा बलकवडे, विष्णुकांत मैत्रुणे, अंबादास खैरे, बाळासाहेब क्षीरसागर, वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि ज्यांचा आज आपण सगळ्यांनी यथोचित सत्कार केला, त्यांना पुरस्कार आपल्या सुविचार गौरव यांच्या वतीने देण्यात आला. ते पद्मश्री प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकरजी, गौरव चोपडाजी, रामचंद्र बापू पाटीलजी, भाऊसाहेब मुंगरेजी, शेखारीताई भुजबळ, दत्ता पाटीलजी, चंद्रशेखर सिंगजी, संगीताताई बोरस्तेजी, नानासाहेब दातेजी, अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षय देवघर, कुमारी गौरी घाटोळ आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, आपल्या सगळ्यांचे सहकारी रवींद्रनाथ पगार, तसंच आकाश पगार आणि सुविचार गौरव पुरस्काराच्या निमित्तानं काम करणारे त्या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, कालच 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची काल जयंती होती आणि समाजातल्या महिलांना खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं त्यांनी शिकवण्याचं, घडवण्याचं, पुढे आणण्याचं काम केलं, हा आदर्श आजही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. परवाच मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी सत्यशोधक म्हणून एक चित्रपट निघालेला होता. त्याच्या 5 तारखेपासून मला वाटतं तो चित्रपटगृहामध्ये सादर केला जाणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्यावर जो चित्रपट आहे, त्या सावित्रीबाईंची काल जयंती होती. मी सुरुवातीला त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मला खूप दिवस रवींद्रजींनी सांगितलेलं होतं, आज खरं तर लग्नाची मोठी तीथ आहे. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की माझ्या एक सहकारी नितीनराव पवार यांच्या घरातलं लग्न आणि मला त्या लग्नाला यायचंच होतं, पण त्याला जोडून रवींद्रने मला सांगितलं की दादा हा एक कार्यक्रम आपण घेऊया. साहजिकच आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी या वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंध ठेवणं आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे नेत असताना साहित्य, कला, संस्कृती आणि मग त्याचबरोबर शेती आणि बाकीचा उद्योग, इतर अनेक व्यवसाय असतात, त्याचेही प्रश्न समजून घेणं, त्याच्यातनं काही उत्तर कसं देता येईल, त्याच्यातला मार्ग कसा काढता येईल, तो देखील मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण एकत्र बसतो किंवा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतो. आज देखील मंत्रिमंडळाची मीटिंग झाली आणि मी लगेच इकडे निघालो, त्याच्यामुळे मला 5-10 मिनिटं उशीर झाला, पण ह्याही गोष्टी राज्याच्या हिताच्या दृष्टीनं महत्वाच्या असतात. आज सुविचार मंच कार्य अतिशय कौतुकास्पद मी बघितलं. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष त्याच्याबद्दली छोटी पुस्तिका त्यांनी काढलेली आहे. 4थं वर्ष
आणि आतापर्यंत प्रफुल्लभाई पटेल, जयंतराव पाटील, मला वाटतं पृथ्वीराज बाबा चव्हाण, विनायकराव दादा, भुजबळ साहेब अशा अनेक मान्यवरांना आजपर्यंत रवींद्र पगारांनी त्यांच्या सहकार्याने बोलवलं आणि चांगले कार्यक्रम आयोजित केले. एक गोष्ट खरी आहे, समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या क्लिप पाहत असलो, वेगवेगळ्या बातम्या ऐकत असलो, तरी देखील समाजात चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. त्यातून सुसंस्कृत समाज निर्मिती कुठल्याही परिस्थितीत शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाली पाहिजे या उद्देशानेच अनेक संस्था काम करतात. त्याची आपल्याही परिसरामध्ये ही सुविचार संस्था त्या काळामध्ये स्थापन करण्याचा निर्णय रवींद्र पगार आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी घेतला आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याबरोबरच या मंचाच्या माध्यमातून मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं तशा प्रकारे नैसर्गिक संकटातल्या देखील पीडित नागरिकांना मदत करण्याचं काम अतिशय यंग टीम आकाशची मी बघत होतो, चांगली यंग टीम आहे. तरुणांनी पण अशाच प्रकारची कामं करण्याचा निश्चय केला पाहिजे आणि आपली पण समाजामध्ये काही जबाबदारी आहे, त्या जबाबदारीची जाण ठेवून त्यांनी आपल्या हे सगळे निर्णय घेत पुढे गेले पाहिजे. पण झालेले आहेत, कारण ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा पाया ही बँक आहे. काही कारणानं आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या बँकेला त्यातून बाहेर काढण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय आणि 27 सप्टेंबरलाच आम्ही त्याच्याबद्दल बैठक घेतली. नागपूरला पुन्हा बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेला अडचणीतनं बाहेर काढायचंय अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. परंतु त्याच्यात आम्ही यशस्वी झालो तर हात जोडून विनंती आहे, परत जे चुकीचं वागणारी लोक आहेत त्यांना काही बँकेत पाठवणार नाही, तर पुन्हा आम्ही ते सगळं विस्तारायचो, दुरुस्त करायचो. सरकार निधी देणार, नाबार्डची मदत घेणार, अर्थ विभाग सहकार्य करणार आणि पुन्हा हे रे माझ्या मागल्या काही दिवसांनी बघितलं बदली बंद, असलं काही करू नका. ते तर तुमच्या हातात आहे, कुठलं बटन दाबायचं आणि काय करायचं तेवढं मात्र तुम्ही करा. त्याच्यामध्ये नाशिकला 24 ऑक्टोबरला पण बोधिवृक्षाच्या करता मला भुजबळ साहेबांनी बोलवलं होतं, परंतु काही कारणांनी मला ते येता आलं नाही आणि राज्य सरकारतर्फे 18 कोटी रुपयाचा निधी त्याला देण्यात आलेला आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय. सगळे सर्व मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु एकंदरीतच नाशिक आणि नगर या सगळ्या सर्किटचा विकास केल्यास या भागातल्या उद्योग आणि व्यवसायाला चालना मिळेल अशा प्रकारची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. स्थानिकांना त्याच्यातनं रोजगाराची संधी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं नाशिककरांचं आमच्यावर प्रेम आहेच, त्याचा आम्हाला कायम पाठिंबा मिळतोय आणि नाशिककरांच्या आशा आकांक्षांचं निश्चित पूर्तता करण्याच्या करता आम्ही रात्रीचा दिवस त्या ठिकाणी करू, राज्याच्याही भाण्याचे निर्णय घेऊ, नाशिकच्याही भाण्याचे निर्णय घेऊ याबद्दलची ग्वाही आजच्या या सुविचार गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या नाशिककरांना देतो. पुन्हा आजचे सगळे सुरेश वाडकर सहित सगळेजण त्यांचंही मी पुन्हा मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीला मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं आकाश तू पुढं चाललेला आहे तसंच तुझे पुढं वाटचाल चालू दे. कुठेही अडखळू नको, कुठेही त्या ठिकाणी कमी पडू नको. काही अडचण आली तर केव्हाही सांग, तुलाही आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू.